सरकार जीएसटी मध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे असं समजतंय। सरकार 12% जीएसटी स्लॅब पूर्णपणे रद्द करण्याच्या तयारीत आहे। जीवनावश्यक वस्तू 5% स्लॅबमध्ये आणण्याच्या पर्यायावर गांभीर्याने विचार केला जातोय आणि बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार आहे। कृषी अवजारं, रेडीमेड कपडे, खाद्यान्नासह जीवनावश्यक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिवाजी, सध्या आपण जे बघतोय की जीएसटी मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे। जो 12%च्या स्लॅब संदर्भात सध्या चर्चा आहे, तो जर रद्द झाला तर नेमके काय परिणाम पाहायला मिळू शकतात? जे कम्युनिटी मार्केट आहे देशाचं, त्या देशातील साधारण जे वाहन सामान लोक खरेदी करतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून घट झालेली आहे। घरातल्या नित्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी करण्यामध्ये कुठेतरी ग्राहक कमी पडतोय आणि त्याच्या खिशाला चणचण मागतं की काय, हा प्रश्न आहे। त्यामुळे सरकारने स्वतः आता या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन जो 12%चा स्लॅब आहे विविध गोष्टींवरचा, तो कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे। अलीकडच्या काळामध्ये जीएसटी संकलन त्या जर आपण पाहिलं ते 6.2% वाढलेलं आहे। या सगळ्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भारतामध्ये वस्तू आणि सेवा कर जे आहे त्याच्या संदर्भामध्ये एक बैठक सर्व राज्यातील अर्थमंत्र्यांची पार पडत असते आणि त्यामध्ये या संदर्भामध्ये निर्णय घेतले जात असतात। त्या दृष्टिकोनातून हा निर्णय अपेक्षित आहे। त्यामुळे जून महिन्याच्या जीएसटी संकलनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर या संदर्भामध्ये निर्णय अपेक्षित आहे। आता हा निर्णय घेतला जातो का हे पाहणं महत्वाचं आहे। सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या तुलनेत गत 4 महिन्यामध्ये काही वाहनांच्या किमती च्या दृष्टिकोनातून विचार केला तर वाहनांची विक्री जी आहे त्याच्यामध्ये घट झालेली आहे। त्यामुळे देखील अशा प्रकारे निर्णय अपेक्षित आहे। त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे यामध्ये जीएसटीच्या संदर्भामध्ये शेती क्षेत्रातील जी वाहनं आहेत किंवा शेतीशी निगडीत जी अवजार आहेत त्यावरती जीएसटी पूर्णपणे संपुष्टात आणावा, अशा प्रकारे शेतकऱ्यांची मागणी आहे। या संदर्भामध्ये देखील निर्णय अपेक्षित आहे, कारण सरकारने या संदर्भामध्ये जेव्हा निवडणुका होत्या त्यावेळेस आधी आश्वासनं दिली आहेत। त्यामुळे हे आश्वासन देखील पूर्ण केलं जात आहे का हे पाहणं महत्वाचं आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर जीएसटी मध्ये हा मोठा बदल आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी, आणि या बदलाचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या जीवनावर पाहायला मिळेल हेही तितकंच खरं आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी।